गेली वर्षभर मला गुडघ्याचा पेन होता, डाव्या गुडघ्याचा. डावा गुडघा फोल्ड केल्यानंतर सरळ करताना मला खूप त्रास व्हायचा आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं. वर्षभर मी तो त्रास सहन केला. नमस्कार, मी प्रकाश कोरडे. शेवटी मला राहवलं नाही आणि रांका हॉस्पिटल माझ्यासाठी खूप विश्वासाचं हॉस्पिटल आहे, कारण माझ्या घरातल्या बऱ्याचशा लोकांच्या ट्रीटमेंट इथं झाल्या आणि त्या सक्सेस झालेल्या होत्या. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि सरांना भेटलो. सरांना भेटल्यानंतर सरांनी पाहिलं ते आणि त्यांनी मला एक्सरे करण्यास सल्ला दिला. एक्सरे केल्यानंतर सर मला म्हटले की आपण फिजिओथेरपी स्टार्ट करू आणि काही गोळ्या मी तुम्हाला लिहून देतो. फिजिओथेरपी स्टार्ट केली. 5-6 दिवसानंतर सरांना पुन्हा भेटलो. सरांना म्हटलं सर पेन माझा काय कमी होईना सर. तर सरांनी मला MRI करण्याचा सल्ला दिला. मी MRI केला. 22 तारखेला मी सरांना MRI सेट येऊन भेटलो. सरांनी MRI चेक केला. मला म्हटले कोरडे, आपल्या डाव्या गुडघ्याची गादी जी आहे ती थोडीशी खराब झालेली आहे, तिला आपल्याला रिपेअर करावं लागेल आणि उजव्या गुडघ्यामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे, तर आपण करूया. कधी होता ॲडमिट? मी क्षणाचा विलंब न करता सरांना म्हटलं सर मी परवा दिवशी ॲडमिट होतो आणि आपण हे काम करून टाकू. त्यानुसार मी 24 तारखेला ॲडमिट झालो. 24 तारखेला मला दुपारी ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं. माझं एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्यानंतर सर आले, मला म्हटले की उजव्या गुडघ्यातही मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय, तर ते आपण काम करूयात का? तर सरांना म्हटलं सर तुम्ही जो निर्णय घेताल तो योग्यच असेल आणि यू आर गॉड फॉर मी, हे मी सरांना वाक्य बोललो. त्यानंतर सरांनी दुसऱ्या गुडघ्याचं काम केलं आणि मला रूममध्ये आणण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर आले भेटायला मला. त्यांनी पाहिलं. मला म्हटले काही काळजी करू नका, सगळे व्यवस्थित झालेले आहे. आपण आता 10 वाजता फिजिओ चालू करू. 10 वाजता माझी फिजिओ केली. 12 वाजता मला उभं करण्यात आलं. कुठलाही आधार न घेता मी उभा राहिलो आणि 4:30 वाजता मला चालण्यास सांगितलं. मी चालण्याची प्रॅक्टिस केली. कुठलेही वॉकर किंवा काठी हातात न घेता मी चाललो आणि तिसऱ्या दिवशी मी जिना चढलो, उतरलो. इतक्या सुंदर प्रकारे सरांनी माझं ऑपरेशन केलं. त्यामुळे मी डॉक्टर रांका सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर डॉक्टर विनायक गर्जे हेही त्यांच्याबरोबर होते, त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद.